तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीची जी बोर्ड परीक्षा होणार आहे 2025 मध्ये, तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनलवर मागच्या काही व्हिडिओपासून सराव प्रश्नपत्रिका सुरू केल्या होत्या. तर प्रत्येक विषयाच्या आपल्या 2-2 सराव प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत. एकूण 5 प्रश्नपत्रिका तयार करायच्या. त्यातल्या आपल्या 2 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत. तर भूगोल विषयाची तिसरी सराव प्रश्नपत्रिका तिसरी सराव प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करतो. इतर ज्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत म्हणजे प्रत्येक विषयाच्या 5-5, तर त्याची एक वेगळी प्लेलिस्ट आपण तयार केली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही आधीचे सगळे बघू शकता. आता भूगोल विषयामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचं म्हणजे वाक्य परत लिहायचं आहे. ब्राझीलचे स्थान पृथ्वीवर डॉट डॉट गोलार्धात आहे. उत्तर व पूर्व, दक्षिण व पश्चिम, उत्तर व पश्चिम, दक्षिण व पूर्व. तर पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात आहे त्याचं अचूक उत्तर लिहायचं. त्याच्यानंतर अमेझॉन ही जगातली एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत आता बघा इथे पर्याय दिलेले आहेत. त्रिभुज प्रदेश आहेत, त्रिभुज प्रदेश नाहीत, खाड्या आहेत. त्यातला योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर भारताचे हवामान डॉट डॉट प्रकारचे आहे. कोणत्या प्रकारचे आहे? दमट, मान्सून, विषुववृत्तीय की शीत. त्यानंतर चौथा आहे पॅटनाल या दलदलीच्या प्रदेशात काय आढळतं? पिरान्हा, हिमबिबट्या, मकाऊ की महाकाय ॲनाकोंडा. यातला योग्य पर्याय निवडायचा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे जोड्याजवळ. त्याच्यामध्ये अ गटामध्ये आहेत सदाहरित वने, नर्मदा नदीचे खोरे, फ्रान्स ॲमेझॉन मार्ग, सो पावलो परिसर. आणि ब गटामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे विरळ लोकसंख्या, ब्राझीलमधील प्रमुख रस्ते मार्ग, कॉफी उत्पादन, दक्षिण अटलांटिक महासागर, केंद्रित वस्ती, ॲमेझॉन नदीचे खोरे. तर यांच्या योग्य जोड्या अ आणि ब गटामध्ये कुठल्या आहेत ते बघा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 एका वाक्यात उत्तरे लिहा. सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे यातले सगळे करायचे आहेत तुम्ही. आता पहिला बघा त्याच्यातलं क्षेत्रफीठ म्हणजे काय? कावेरी नदी कोणत्या राज्यातून वाहते? भारतातील पश्चिम बंगाल हे राज्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? भारतातील प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? आणि उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात कोणत्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात? आणि लिंग गुणोत्तर म्हणजे काय? तर तयारी करताना सगळ्या एका वाक्यातील प्रश्नांची उत्तराची तयारी करा. त्याच्यानंतर तुम्हाला पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा आणि त्याची सूची पण तयार करा. इथं सुद्धा काय करा सगळे तयारी करा. लोकसंख्या घनता जास्त असणारे अतिदक्षिणेकडील राज्य चेन्नई बंदर, भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य नीलगिरी, ताहेर शेळी, शीत वाळवंट, न्यूमर बेट. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पुढील ब्राझीलच्या दिलेल्या नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरं द्या. हा नकाशा दिला हा थोडासा तुम्ही झूम करून पण बघू शकता. पुस्तकामध्ये सुद्धा हा आहे ब्राझील नागरी लोकसंख्येचे प्रमाण आणि मग त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तर. सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते? कोणत्या राज्यात नागरीकरण कमी झालेलं आहे? सियारा राज्यातील लोकसंख्येची घनता किती आहे? आणि त्यानंतर 71 ते 80% लोकसंख्या प्रमाण असणाऱ्या कोणत्याही 2 राज्यांची नावे लिहा. बहिया राज्यातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? आता प्रश्न क्रमांक 5 पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे दोन्ही करा व्यवस्थित. ओके. आता याच्यामध्ये पहिलं ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटकांचा विकास केला जात आहे. दुसरं आहे त्याच्यानंतर दुसरं आहे त्याच्यामध्ये ब्राझील व भारत यांना कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते? आणि तिसरं आहे भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये. ओके. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे जोड स्तंभालेख काढा व प्रश्नांची उत्तरं द्या. आता याच्यात कुठला जोड स्तंभालेख काढायचा? तर वर्ष दिलेले 90, 2000 आणि 2010. ब्राझील, भारत टक्केवारी दिलेली नागरिक. तर याचा काय करा इथे आलेख तयार करा, जोड स्तंभालेख काढायचा. त्याच्यानंतर प्रश्नांची उत्तरं पण द्यायची. कोणत्या दशकात नागरिकांचे प्रमाण ब्राझीलमध्ये जास्त आढळते? कोणत्या दशकात भारतातील नागरिकीकरण वेगाने झालेले आढळते? आणि कोणत्या साली भारतातील नागरिक कमी झालेले आढळतात? किंवा हा प्रश्न जर सोडवणार नसाल तर त्याच्याऐवजी 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे नकाशाचं वाचन करायचं आणि त्याची उत्तरं द्यायची. भारतात सुमारे किती टक्के लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेली? वरचा नकाशा हा वाचा आणि त्याच्यावरून लिहा तिथे. त्यानंतर दुसरं आहे ब्राझीलमध्ये सुमारे किती टक्के लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेली आहे? भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात द्वितीय क्षेत्राचा वाटा किती आहे? ब्राझीलच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात प्राथमिक क्षेत्राचा वाटा किती आहे?
त्याच्यानंतर पुढचा, भारतातील किती टक्के लोकसंख्या द्वितीय क्षेत्रात गुंतलेली आहे? आणि 6वं, ब्राझीलच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात तृतीय क्षेत्राचा वाटा किती आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे काय करा लिहा. सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे तिन्ही करा. लोकसंख्या वितरण व हवामान यांचा सहसंबंध देऊन उदाहरण देऊन स्पष्ट करायचं. गंगा नदी खोरे आणि अमेझॉन नदी खोरे यातील मानवी वस्त्यांमधील फरक लिहा. आणि तिसरा आहे, क्षेत्रफळ म्हणजे काय ते सांगून क्षेत्रफळासाठी कोणते साहित्य लिहा. तर इथं तुमचा बोर्डाचा म्हणजे बोर्ड पॅटर्ननुसार तयार केलेला 40 गुणांची जी सराव प्रश्नपत्रिका आहे ती इथं पूर्ण होते. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढची जी प्रश्नपत्रिका आहे पुढच्या विषयाची ती बघू. प्लेलिस्टमध्ये खाली प्रत्येक विषयाच्या 5-5 प्रश्नपत्रिका दिलेल्या तिथे जाऊन तुम्ही त्या बघू शकता. थँक्यू.